नमस्कार मित्रांनो, ह्या एपिसोड नंबर 5 मध्ये फिक्स कॅपिटल मेथडचा प्रॉब्लेम आहे तो आज आपल्याला समजून घ्यायचा आहे। तर फिक्स कॅपिटल मेथड असताना आपल्याला करंट अकाउंट ओपन करावा लागणार आहे। तो कधी बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या नंतर आणि बॅलन्स शीटच्या आधी। पहिला ओळींचं मेजरमेंट बघून घेऊ। ट्रेडिंग अकाउंटचा जो भाग आहे आपला तो 12 ओळींचा पुरेल आपल्याला। प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 20 ओळींचा, करंट अकाउंट 7 ओळींचा अख्खा डबल कॉलम, त्याच्यामध्ये नावं टाकावी लागतील आपल्याला पार्टनरची, नितेश आणि मंगेश, आणि बॅलन्स शीट करा 20 ओळींची। बघा, सुरुवातीला याच्यामध्ये कॅपिटल जे आहे ते फिक्स ठेवायचे असल्या कारणामुळे सुरुवातीला कॅपिटल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडलाच लिहून घेतलेत बघा अशा पद्धतीने। आणि दोन पार्टनरची कॅपिटलची अमाऊंट जागा सोडायची नाहीये, एका खालोखाल एक लिहून डायरेक्ट बाहेरच्या कॉलमला दोन कॅपिटलची बेरीज दाखवली आहे। या प्रॉब्लेम मध्ये ट्रायल बॅलन्सवर करंट अकाउंटचे बॅलन्स जे आहेत ते क्रेडिट साइडला दिलेले आहेत, म्हणून करंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन नितेशचे 3000 आणि मंगेशचे 2000। ओपनिंग स्टॉक नेहमीप्रमाणेच लिहिलेला आहे। ट्रेडिंगच्या डेबिटला पुन्हा परचेसेस रिटर्न असल्यामुळे मायनस करून दाखवलेत। ट्रेडिंगच्या क्रेडिटला सेल्स, त्याचे पण रिटर्न असल्यामुळे मायनस करून दाखवले आहेत। आता स्टार्टिंग पासून बघू आपण। बघा, ट्रायल बॅलन्सला ओपनिंग स्टॉक लिहून झालाय। बिल्डिंग लिहिली आहे ॲसेटला 48500 आणि बिल्डिंगवर ॲडजस्टमेंट नंबर 5 आहे आणि बिल्डिंगची व्हॅल्यू दिली आहे 46500। मग 46500 ही रिव्हॅल्यू म्हणजे वर्षाच्या शेवटी असणारी बिल्डिंगची किंमत ही आपल्याला बाहेरच्या कॉलमला दिसली पाहिजे। याकरता 2000 आपल्याला डेप्रिसिएशन ठेवावं लागेल। आणि डेप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड, दोन ॲसेटवर डेप्रिसिएशन असल्यामुळे इकडे आपण यादी केली आहे। बिल्डिंग 2000 आणि फर्निचरवर डेप्रिसिएशन आहे, त्याच्यामुळे फर्निचर आपण अगोदर लिहून घेतलं तरी चालेल। बॅलन्स शीट ॲसेट साइडला लिहा फर्निचर। बघा, फर्निचरची अमाऊंट ट्रायल बॅलन्सवर दिली आहे 64000 आणि त्याच्यावर ॲडजस्टमेंट नंबर 6 नुसार 5% डेप्रिसिएशन आहे 3200। हे वजा केलेत आणि बाहेरची अमाऊंट 60800 आणि 3200 डेप्रिसिएशनच्या यादीत टाकलेत। फर्निचर 3200, असं टोटल डेप्रिसिएशन आहे 5200। पुढे बघा, कॅरेजवर खूण केलेली आहे। कॅरेज आपण लिहितो ट्रेडिंगच्या डेबिटला 1780, त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट नंबर आहे 4, त्याच्यामध्ये कॅरेज आउटस्टँडिंग सांगितले 600, म्हणून 600 आउटस्टँडिंग कॅरेजमध्ये ॲड केलेत। आणि 600चा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीट लायबिलिटी साइड आउटस्टँडिंग कॅरेज 600। फॅक्टरी इन्शुरन्स, फॅक्टरीचा खर्च जातो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला, म्हणून ट्रेडिंग अकाउंट डेबिटला लिहिले फॅक्टरी इन्शुरन्स 2700। पोस्टेज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड, बिल्स रिसिवेबल ॲसेटला लिहिलेलं आहे। डेटरवर ॲडजस्टमेंट नंबर 9 आहे। राईट ऑफ 1000 एज बॅड डेब्ट्स, ॲडजस्टमेंट मधलं बॅड डेब्ट्स न्यू असेल म्हणून पहिले इथून डेटर मधून बॅड डेब्ट्स न्यू वजा केले 1000, तेव्हा आले 51200 आणि त्याच 9 नंबर ॲडजस्टमेंटला 3% RDD चार्ज करायला सांगितले। ॲडजस्टमेंट मधली RDD न्यू असते म्हणून 51200च्या 3% RDD मायनस केली आहे 1536 आणि वजाबाकी बाहेर दाखवली आहे। ज्या दोन गोष्टी डेटर मधून मायनस केल्या आहेत त्या दोन गोष्टी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला मांडलेल्या आहेत। टू बॅड डेब्ट्स न्यू 1000 प्लस RDD न्यू 1536 यांची बेरीज बाहेरच्या कॉलमला लिहिली आहे, कारण ट्रायल बॅलन्सवर क्रेडिट बॅलन्सेस मध्ये RDD वगैरे काही दिली नाहीये। रिटर्न्स इनवर्ड वजा केलेले आहेत आपण सेल्स मधून। परचेसेस लिहून झालेत। ऑडिट फीज खूण केलेली आहे। ऑडिट फीज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड, त्याच्यावर पण
ॲडजस्टमेंट नंबर 4 आहे. आउटस्टँडिंग सांगितले 400 म्हणून ऑडिट फी मध्ये ऍड केलेत आउटस्टँडिंग 400. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. लूज टूल्स ॲसेटला मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. इलेक्ट्रिसिटी चार्जेस, जनरल एक्सपेन्सेस, एक्सपोर्ट ड्युटी हे तिन्ही घटक क्रमाने जातील प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. कॅश इन हँड, बँक बॅलन्स हे दोन्ही घटक क्रमाने जातील ॲसेट साईड. कन्व्हेयन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. फर्निचर ॲसेटला 64,000 आणि फर्निचरवर डेप्रिसिएशन मगाशीच आपण कॅल्क्युलेट केलं आहे 5% 3,200 आणि ते इकडे यादीमध्ये घेतलेलं आहे. सॅलरीज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. रेंट, रेट्स अँड टॅक्सेस हे पण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. पार्टनरचे ड्रॉइंग दिलेत बघा दोघांचे. एरवी आपण कॅपिटल मधून मायनस करतो पण फिक्स कॅपिटल मेथड असल्यावर करंट अकाउंटच्या डेबिट साईडला अशा पद्धतीने प्रत्येकाच्या सेपरेट कॉलम मध्ये ड्रॉइंगचे अमाऊंट भरले आहेत. ड्रॉइंग मितेशचे 1200, मंगेशचे 2,200. क्रेडिट बॅलन्स वर लक्ष केंद्रित करा. सन्ड्री, क्रेडिटर्स, लायबिलिटी साईड. सेल्स लिहून झाले, कॅपिटल लिहून झालेले आहेत. आउटस्टँडिंग, सॅलरीज, बिल्स पेएबल हे दोन्ही जातील लायबिलिटी साईड. रिटर्न आउटवर्ड परचेस मधून वजा केलेले आहेत. आणि करंट अकाउंटचे बॅलन्स दोन्ही क्रेडिट आहेत ते क्रेडिट साईडला अशा पद्धतीने लिहिलेले आहेत स्टार्टिंगलाच. 8 नंबर ॲडजस्टमेंट बघा. मंगेशनी त्याच्या पर्सनल यूज साठी 900 रुपयाचा माल टेकन ओव्हर केलाय. म्हणजे मंगेशचं ड्रॉइंग झालं. पार्टनरचं ड्रॉइंग करंट अकाउंटच्या डेबिट साईडला टू ड्रॉइंग आणि फक्त मंगेशच्या कॉलम मध्ये 900. आणि याचा दुसरा इफेक्ट ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड गुड्स टेकन बाय मंगेश 900. सेकंड नंबर ॲडजस्टमेंट मध्ये प्रत्येक पार्टनरला ग्रॉस प्रॉफिटचे 1% कमिशन द्यायचं आहे. त्यामुळे आधी ग्रॉस प्रॉफिट काढावा लागेल. पण ग्रॉस प्रॉफिट काढण्यासाठी आधी क्लोजिंग स्टॉक लिहून घेतलाय. क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या ॲसेटला. तर ग्रॉस प्रॉफिट काढण्यासाठी ट्रेडिंगची क्रेडिट साईडची बेरीज केली आहे 1,98,000. ती दोन्ही साईडला लिहिली आहे. आणि क्रेडिट साईडच्या बेरीजतून डेबिट साईडच्या अमाऊंट वजा केल्यात तेव्हा डिफरन्स आलाय 99,000. हा ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. हाच ग्रॉस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर केला आहे 99,000. आणि आता या 99,000वर प्रत्येक पार्टनरला 1% कमिशन, ग्रॉस प्रॉफिटच्या 1% कमिशन दिलंय. 99,000च्या 1% 990. पार्टनरचं कमिशन करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला प्रत्येकाच्या कॉलम मध्ये. आणि दुसरा इफेक्ट आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड टू पार्टनर्स कमिशन. मितेश 990, मंगेश 990 अशी टोटल येईल 1,980. त्याच्यानंतर 7 नंबर ॲडजस्टमेंट मध्ये प्रत्येक पार्टनरच्या कॅपिटलवर 2.5% दराने व्याज प्रोव्हाइड करायला सांगितलंय. म्हणून मितेशचं कॅपिटल आहे 1,50,000. त्याच्यावर 2.5% इंटरेस्ट येईल 3,750. आणि मंगेशचं कॅपिटल आहे 50,000. त्याच्यावर 2.5% व्याज इंटरेस्ट येईल 1,250. कॅपिटलवरचं व्याज एरवी आपण कॅपिटल मध्ये ऍड करतो पण करंट अकाउंट दिल्यावर करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल मितेशच्या कॉलम मध्ये 3,750 आणि मंगेशच्या कॉलम मध्ये 1,250. याचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल. मितेश 3,750, मंगेश 1,250 यांची टोटल येईल 5,000. क्लोजिंग स्टॉक मगाशीच लिहून झालेला आहे. ग्रॉस प्रॉफिट आपण मगाशीच कॅल्क्युलेट केला आहे आणि तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर केला आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईडची बेरीज 99,000 आणि त्यातून डेबिट साईडच्या सगळ्या अमाऊंट वजा केल्यानंतर नेट प्रॉफिट येतोय 63,000
684. या प्रॉब्लेममध्ये पार्टनरचा रेशो दिला आहे 3:1, म्हणून टोटल प्रॉफिटला 4 ने भागलंय तेव्हा भागाकार आला 15,921. 15,921 ला 3 ने गुणल्यावर मितेशचा शेअर आला 47,763 आणि 15,921 ला 1 ने गुणल्यावर आले 15,921च तो मंगेशचा प्रॉफिट मधला शेअर. हे दोन्ही शेअर अशा पद्धतीने प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला दाखवण्यात आलेले आहेत. आणि आता एरवी आपण कॅपिटल मध्ये नेट प्रॉफिट ऍड करतो, पण फिक्स कॅपिटल मेथड मध्ये प्रॉफिट जे आहे ते करंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला अशा पद्धतीने लिहायचे आहेत. मितेशच्या कॉलम मध्ये 47,763 आणि मंगेशच्या कॉलम मध्ये 15,921. आता करंट अकाउंट क्लोज करण्यासाठी दोन्ही पार्टनरची करंट अकाउंटची क्रेडिट साइडची बेरीज केली आहे आणि त्यातून डेबिटच्या अमाउंट वजा करून हे जे बॅलन्स काढलेले आहेत दोघांचे, हे दोन्ही बॅलन्स जरी तुम्हाला इथे डेबिट साइडला दिसत असले तरी ते क्रेडिट बॅलन्स आहेत, कारण टू बॅलन्स कॅरीड डाऊन. हे दोन्ही क्रेडिट बॅलन्स लायबिलिटी साइडला अशा पद्धतीने दाखवलेले आहेत. पार्टनर्स करंट अकाउंट मितेश 54,303, मंगेश 17,061. या दोघांची बेरीज 71,364. कॅपिटल आपले फिक्स राहिले. बॅलन्स शीटच्या दोन्ही साइडची बेरीज केल्यानंतर 3,30,364.